रायगडच्या पूर्वेला व महाबळेश्वरच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या घाटात व जावळीच्या पोटात एक उंच उंच शिखर आकाशी झेप घेत होते। सह्याद्रीच्या एका वाघाने त्याला तीक्ष्ण नजरेने हेरलं व त्याच्यावर तटबंदीचा मुकुट चढवला आणि नाव ठेवलं किल्ले प्रतापगड, किल्ले प्रतापगड। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये। माझं नाव आहे प्रशांत आणि मी आज आलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये जो पहिला किल्ला बांधला त्या किल्ल्यावरती, म्हणजेच किल्ला प्रतापगडवरती। या किल्ल्याचा इतिहास जाणून घेण्यासाठी आणि इथल्या जी देवी आहे भवानी देवी, त्या देवीचं दर्शन घेण्यासाठी गडावरती आलो आणि एक गाईड केला आहे। कारण का कसं आहे की आपल्याला माहिती सगळीच नसते, सो ज्यांना ॲक्च्युली माहिती आहे त्यांच्याकडून माहिती घेणं हे जास्त इम्पॉर्टंट असतं। सो गाईड केलं आहे आणि बघूयात आणि जाणून घेऊयात संपूर्ण किल्ल्याची माहिती। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पावनभूमीमध्ये सहर्ष स्वागत आहे। आता आपण जो किल्ला फिरतो प्रतापगड, या किल्ल्याच्या ठिकाणी पूर्वी एक डोहरप्या नावाचा डोंगर होता। डोहरप्याचा डोंगर, ते डोहर म्हणजे काय, जे आजूबाजूमध्ये खेडेगाव आहेत, या खेडेगावातल्या गाई म्हशी इथे वरती चरण्यासाठी यायच्या। गाई म्हशींना खेडेतील लोक डोहर म्हणतात, गुरढोरं म्हटलं जातं, म्हणून या किल्ल्याचं नाव होतं डोहरप्याचा डोंगर। ह्या डोंगरावरती शिवाजी महाराजांनी 1656 साली किल्ला बांधायला सुरुवात केलेली आहे। म्हणजे किल्ला राजाने स्वतः बांधलेला आहे, जिंकलेला किल्ला नाहीये। 1656 ते 1658 2 वर्षामध्ये किल्ल्याचं बांधकाम पूर्ण केलेलं आहे। 2 वर्षामध्ये किल्ला बनवला। किल्ल्याचे आर्किटेक्ट हिरो जिंदुलकर, मोरोपंत पिंगळे, आरजोजी यादव यांनी या किल्ल्याची रचना केली। किल्ल्याची रचना बघा कशी केली। ह्या समोर 2 गोलाकार भिंती दिसतात, या 2 भिंतींच्या मध्ये आपल्याला गॅप दिसतोय। पण ज्यावेळेस 2 भिंती आपण दुरून लांबून पाहतो त्याच 2 भिंती आपल्याला एकदम जॉईंट दिसतात, एकसारख्या दिसतात। म्हणजे किल्ल्यावरती येण्या जाण्यासाठी रस्ता मार्ग कुठे हा समजून दिसून येत नाही, अशा गेटची रचना करण्यात आलेली आहे। इथे या ठिकाणी किल्ल्याचा हा मेन गेट आहे, मुख्य दरवाजा। या किल्ल्यावरती येण्या जाण्यासाठी हा एकच मार्ग आहे, दुसरा मार्ग, दुसरा रोड नाहीये। खालून आता आपण इथपर्यंत 95 पायऱ्या आलो, 95 स्टेप्स। ह्या दरवाजापर्यंत आपण 95 पायऱ्या चढून दरवाजापर्यंत पोहोचलो तर इथपर्यंत येण्याचा रस्ता पहा, हा एकदम सरळ स्ट्रेट ठेवलेला आहे। हा रस्ता एकदम सरळ यासाठी बांधला, या किल्ल्यामध्ये शत्रू येतो, शत्रूला किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करायला दरवाजे तोडावा लागतो। मग दरवाजे तोडण्यासाठी पूर्वी हत्तीचा वापर केला जायचा, तर हत्तीला खालून वरपर्यंत धावत पळत पोहोचावं लागतं। पण हा रस्ता एकदम सरळ स्ट्रेट बांधलाय ना, तर हत्तीतून धावू शकत नाहीये, त्याची पूर्ण ताकद हा रोड चढण्यामध्ये जाते। म्हणजे शत्रू दरवाजे तोडेल इथं हत्तीला आणत नाहीये। मग शत्रू काय करतो, बाजूला भलं मोठं जंगल आहे, जंगलामधलं एक झाड पाडतो आणि एक लांब थोडा उंका काढतो आणि तो उंका घेऊन खालून वरपर्यंत धावत पळत येतात। जर तो उंका घेऊन खाली येऊन वरती धावत आले तर रस्त्यात बाहेर टर्न कॉर्नर बनवलेले, तो उंका घेऊन टर्न मारू शकत नाहीये आणि एवढ्या कमी जागेमध्ये त्यांना फोर्स ताकद मिळत नाही। म्हणजे शत्रू दरवाजा तोडेल इथं लाकडी ओंडक्याचा पण वापर करू शकत नाहीये आणि हत्तीचा पण वापर करणार नाहीये। मग शत्रू करतो खालून सरळ तोफेचा हमला, आणि जर शत्रूने तोफेचा हमला केला तर तोफेचा हमला आहे ना त्या समोरच्या भिंतीवरती आदळणार आहे। आतमध्ये गेट सुरक्षित राहतो, कारण की तोफेचा गोळा टर्न मारून आत येत नाहीये। म्हणजे शत्रू कितीही प्रयत्न केले त्या ठिकाणी किल्ल्याचा एंट्रन्स दरवाजा तोडू शकत नाहीये। आणि हे मशाल स्टँड आहे, मशाल टॉर्च लावण्यासाठी। ही पहारेकऱ्यांची जागा आहे, इथे पहारेकरी बसायचे, जसे सिक्युरिटी गार्ड असतात ना तसे पहारेकरी इथं बसायचे, याला पहारेकऱ्यांची दिवडी म्हटलं जातं। हा राजमार्ग आहे, पालखी दरवाजा, राजांचा मार्ग। महाराज ह्या किल्ल्यावरती आले, राजे इथेपर्यंत पालखीमध्ये यायचे, पालखीमध्ये बसून इथून वरती जायचे। राजे इकडून पालखीतून वरती जायचे म्हणून पालखी दरवाजा म्हणतात, आणि राजांचा मार्ग म्हणून राजमार्ग म्हटलं जातं। शिवाजी महाराजांची आपण कोणीही बरोबरी करू शकत नाही म्हणून हा मार्ग बंद केला आणि यासाठी ह्या पायऱ्या बनवलेल्या आहेत। इथे एक चोरवाट आहे, खाली इमर्जन्सी एक्झिट आहे, वेळ प्रसंगी किल्ल्याच्या बाहेर पडायला अशा वाटांचा वापर केला जायचा। ह्या किल्ल्याच्या चारी बाजूला जे जंगल आहे, हे जंगल जावळीचं जंगल आहे, जावळीचं खोरं। इतिहासामध्ये खूप गाजलेलं आहे। जावळीचे मोरे, चंद्रराव मोऱ्यांची जावळी म्हणायचे ना, ती ही जावळी आहे। जावळी गाव खूप लहान आहे, परिसर खूप मोठा आहे। सातारच्या सज्जनगड पासून सुरुवात होते ते रायगडच्या काळ नदीपर्यंत, आणि कोकणातल्या खेडपासून पुण्यापासल्या भोरपर्यंत हे संपूर्ण जंगल पसरलेलं आहे ना, हे जावळीच आहे। इकडे राज्य करत होते चंद्रराव मोरे, हे मराठे होते। मराठे असून ते आदिलशाहीच्या दरबारामध्ये काम करत होते। चंद्रराव त्यांचा किताब पदवी होती, नाव होतं यशवंतराव दौलतराव मोरे, ह्या जावळीवरती राज्य करत होते। राजांनी 21 डिसेंबर 1655ला ह्या जावळीवरती आक्रमण केलं आणि 15 जानेवारी 1656ला राजांनी जावळी जिंकून घेतली। जावळी जिंकत असताना चंद्रराव मोरेंचे बंधू होते हनुमंतराव मोरे, ह्या जावळीच्या युद्धामध्ये ते मारले गेले।
आपलं चंद्ररामांचे अंगरक्षक मोरारबाजी देशपांडे हे स्वराज्याच्या सेनेमध्ये सामील झाले. मोरारबाजी देशपांड्यांनी या स्वराज्यासाठी बलिदान दिलंय ते पुरंदर किल्ल्यावरती. पुरंदर लढवताना जे शहीद झालेले मोरारबाजी देशपांडे ते चंद्ररामांचे अंगरक्षक होते. तो मोऱ्यांची विश्वासू माणसं ही स्वराज्याच्या सेनेमध्ये सामील झाले आणि चंद्रराम मोरे घाबरले की आता आपला ही वध होणार आहे. मग त्यांनी काय केलं, हा जावळी परिसर सोडला आणि कोकणातला रायरी किल्ला जवळ केला. म्हणजे रायरीला ते पळून गेले. रायरी म्हणजे जो आजचा आपला रायगड आहे ना, तो तर रायगडचा पूर्वीचं नाव होतं रायरी. तर रायरीवर ते मोरे पळून गेले. आता महाराजांनी जावळी जिंकले. मग राजाने जावळी जिंकले म्हणून राजे इथे थांबले नाहीयेत. ह्या जावळीपासून रायरीपर्यंत मोऱ्यांचा पाठला केला. रायरीपर्यंत संपूर्ण प्रदेश महाराजांनी जिंकला आणि अखेर 14 मे 1656ला मोरे महाराजांना शरण आलेले. म्हणजे स्वराज्यामध्ये जावळी खोरं आलंच आणि स्वराज्याला दुसरी राजधानी भेटली, ते म्हणजे रायगड किल्ला. भवानी मातेचं मंदिर आहे. शिवाजी महाराजांची कुलदेवी कुलस्वामिनी तुळजाभवानी आणि तिचं मंदिर. महाराष्ट्राचं आराध्य दैवत तुळजाभवानी आणि तिचं मंदिर. मंदिराची स्थापना केली 1661. अफजलखान वधानंतर 2 वर्षांनी ह्या मंदिराची स्थापना करण्यात आली. मंदिरामध्ये देवीची जी मूर्ती आहे, मूर्तीचा शिळा दगड, हा दगड आपल्या भारतातला नाही आहे. दगड नेपाळमधून आणलाय. नेपाळमध्ये गंडकी नावाची नदी आहे, तिथून हा दगड आणलेला शाळीग्राम दगड आहे. शाळीग्राम दगड हा सोनार लोकांकडे असतो पहा. सोनं त्यावरती टेस्ट करतात, सोनं खरं का कुठं पाहिलं जातं. त्या दगडापासून देवीची मूर्ती घडवलेली आहे. बंबाजी नाईक पानसरे यांनी राजगड किल्ल्यावरती मूर्ती घडवली आणि तिथून स्थापन केलेली आहे. अष्टभुजा 8 हातांची देवीची मूर्ती आहे. नंतर देवीच्या मंदिरात आतमध्ये गाभाऱ्यामध्ये एका खिडकीमध्ये काचेचा बॉक्स आहे. त्या बॉक्समध्ये एक शिवलिंग आहे. हे शिवलिंग दिसताना काचेसारखं दिसतं. काच नाही येते, स्फटिक क्रिस्टल आहे. हे शिवलिंग महाराजांच्या नेहमी पूजेमधले. ज्या शिवलिंगाची शिवाजी महाराज सकाळ संध्याकाळ पूजा करायचे. राजे कुठेही जाताना नेहमी त्यांच्यासोबत जे शिवलिंग असायचं, त्या शिवलिंगाचं दर्शन तुम्ही ह्या मंदिरामध्ये घेता. महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी राजांनी ते इथं आणून ठेवले 2 टाइम पूजा करण्यासाठी. दर्शन झाल्यानंतर मंदिरामध्ये एक तलवार पाहायला मिळते. ही तलवार आहे स्वराज्याचे 4थे सेनापती हंबीराव मोहिते यांची तलवार आहे. पहिले सेनापती आहेत मानकोजी 10 तोंडे. नंतर नाहीत नेताजी पालकर, यांना प्रति शिवाजी महाराज म्हणून ओळखलं जायचं. त्यानंतर नेताजी पालकर प्रतापराव गुजर, त्यांच्यावर ते गाणं आहे वेडात मराठे वीर दौडले सात, ते नेता प्रतापराव गुजर. आणि त्यांच्यानंतरचे हंसाजी मोहिते, शिवाजी महाराजांचे मेहुणे, सोयराबाईंचे भाऊ, राजारामांचे मामा, ताराराणी साहेबांचे वडील, त्यांची तलवार आहे. त्यांचं नाव होतं हंसाजी मोहिते. हंबीराव त्यांना किताब पदवी दिली होती. त्या हंबीराव मोहित्यांची तलवार पाहायला मिळते. हे दगडातलं मंदिर ओरिजिनल आहे, जुनं त्यावेळेचं. काचा लावलेलं ते आता नवीन करण्यात आलेलं आहे. इथे समोर त्यावेळेचे काही वेपन्स आहेत. या तोफा आहेत. या तोफांमध्ये समोर हॉकी स्टिक सारखं दिसतंय ना, हे स्टोन कटर आहे. पहार सब्बल. आपण तलाव पाहिले, तलावातले दगड कट करायला अशा पहाऱ्यांचा वापर केला. आज पहार पाहायला मिळते. वजन वेट राहतं 8 ते 10 किलो. त्यावेळेची पहार आहे जवळजवळ 50 ते 55 किलोची. त्यावेळेचा एकटा मावळा पहार उचलायचा, काम करायचा, दगड फोडायचा. आजचा आधुनिक मावळा ह्याला उचलेल पण काम करणार नाही. बाकीच्या तोफा आहेत, जसे आजचे सोल्जर्स गन रॉकेट लॉन्चर घेऊन बॉर्डरवरती फिरतात. त्यावेळेचे मावळे तोफा खांद्यावरती घ्यायचे आणि तटबंदीवरून गस्त घालायचे. यांचं वजन 30, 40, 50, 60 किलोच्या तोफा आहेत. दक्षिणमुखी हनुमान आहे. दक्षिणेकडे फेस आहे. दक्षिणमुखी मारुती पाहिला असाल तर हनुमानाच्या हातात पर्वत गदा असतो. फेस हा डावीकडे किंवा उजवीकडे राहतो. फेस समोर आहे. हातामध्ये पर्वत गदा नाही आहे. आशीर्वाद देणारी मूर्ती आहे. अशा मूर्त्या कमी पाहायला मिळतात. आता इथून पुढे किल्ल्याचा सेकंड पार्ट चालू होतो. ह्याला बाल्ली किल्ला म्हणतात, लहान किल्ला. खाली आपण मेन गेट पाहिला, सेम गेट इथे बनवल्या 2 भिंतींच्या मध्ये. दोन पाहिलं त्या भिंती एकदम जॉईंट दिसतात. शंकराचं मंदिर आहे, महादेवाचं केदारेश्वर मंदिर. खाली भवानी मातेचं मंदिर पाहिले. मंदिर महाराज इथे या ठिकाणी बांधणार होते. ज्यावेळेस इकडे मंदिराचं काम चालू केलं, काम चालू असताना जमिनीमध्ये एक शिवलिंग मिळालेलं सापडलेल्या शिवलिंगाला स्वयंभू म्हणतात. तिथे स्थापन करावं लागतं. शंकराचं मंदिर इथे बनवण्यात आलं आणि खालच्या किल्ल्यात देवीचं मंदिर केलं. राजांच्या कोणत्याही किल्ल्यावरती गेलात की शंकराचं मंदिर पाहायला मिळतं, कारण महाराज शिवभक्त होते. राजा शिवभक्त असल्यामुळे राजांचे निर्णय दरबार चालायचे ते शंकराला साक्षी ठेवून चालायचे. हे समोर जे ओपन फाउंडेशन दिसतं, हे मीटिंग प्लेसची जागा आहे, दरबाराची सदरेची जागा.
पूर्वी 2 प्रकारचे दरबार चालायचे. यांना मोगली भाषेत दिवाणी आम दरबार आणि दिवाणी खास दरबार, सिक्रेट आणि जनरल. दिवाणी आम लोकांसाठी चालायचा, दिवाणी खास लोकांचा. त्यापैकीच दिवाणी खास इथे चालत होता. खास ठराविक लोक ह्या दरबारामध्ये बसायचे, त्यामुळे दरबार एवढा छोटा दरबार आहे. दिवाणी खास म्हटलं तर असं ओपनवरती हा चालणार नाहीये. पूर्ण बंदिस्त हॉल होता. 1818 इंग्रजांनी उद्ध्वस्त केला. सैन्यात नवीन मावळा भरती करायचा आहे, त्याला दरबारावरती आणायचे आणि शंकरासमोर शपथविधी व्हायचा, कारण की देवासमोर कोण खोटं बोलत नव्हतं. आज जमाना चेंज झालेला आहे. शपथविधी झाल्यानंतर सैन्यात भरती करायचा. भरती होऊन जर त्यानं गद्दारी देशद्रोही केले, पाठीमागे कडेलोट बघणारे आपण तिथून खाली ढकलून द्यायचे. कड्यावरनं लोटून देणे, कडेलोट करणे. याच दरबारावरती एका गद्दाराला शिक्षा केली. गद्दाराचं नाव आहे खंडूजी खोपडे. चोर वाटे इथे एक इमर्जन्सी एक्झिट, वेळप्रसंगी किल्ल्याच्या बाहेर पडण्यासाठी. पुढे बंद केले का? बंद केलं पुढे. ही इथेच बाहेर निघते. पूर्वी कसे रस्ते वापर करायचे, त्यामुळे ते मेंटेन राहायचे. आता वापर नसल्यामुळे रस्ते ते पूर्णपणे खराब झालेले आहेत. हा एक बुरुजच आहे, टेहळणी बुरुज, नजर फिरवायची जागा. आता 2 जिल्ह्यांच्या बाउंड्रीवरती आपण, आता सातारा जिल्ह्यामध्ये आपण उभे आहोत. आपला हात इथून पुढे बाउंड्रीच्या बाहेर गेला की रायगड जिल्ह्यात कोकणात जातो. इथून पुढे रायगड चालू होतो. सातारा जिल्हा रायगड जिल्ह्याची बाउंड्री आहे. इथं पुढे गेलात की खाली आंबेनळी घाट, पोलादपूर, पुढे गेला की NH 66 नंबर हायवे, मुंबई गोवा हायवे. कडेलोट पॉइंट, शिक्षादानाची जागा. रायगडला गेलो की आपण टकमक टोक पाहतो, तसा प्रतापगडला आल्यानंतर कडेलोट आहे. कडेलोट म्हणजे कड्यावरनं लोटून देणे, कडेलोट करणे. पूर्वी जे गद्दारी देशद्रोही करतील अशा लोकांना पकडायचे, हिते आणायचे, हातपाय बांधा, पोत्यामध्ये पॅक करा, पोतीतून खाली थ्रो करायचे. 1800 फूट दरी आहे. जमिनीपासून आपण 1800 फूट उंचीवरती उभे आहोत. समुद्र सपाटीपासून 3500 फूट. किल्ल्यावरची सगळ्यात उंच हाईट जागा. पूर्वी शिक्षा कडक होत्या, गद्दार कमी होते. पूर्वी एका गद्दाराला शिक्षा दिली तर मागचे सगळे सुधारायचे. आज उलट झालं, शिक्षा कमी झालं, गद्दार वाढले. आज शिक्षा ठरवतात, पूर्ण करत नाही, 100 नवीन तयार होतात. जर त्यावेळेचा रूल कडेलोटाचा आता परत चालू केला, समोर मोकळा प्लेस आहे, संपूर्ण भरून निघेल. देशामध्ये एवढे गद्दार आहेत की जागा कमी पडून जाईल. हा पॉईंट बनवून ठेवला, वापर कधी केला नाही. आजूबाजूला ते गावं आहेत, इकडे दहशत भीती राहावी यासाठी प्रत्येक केल्यानंतर आपल्या कडेलोट पाहायला मिळतो. त्याचा वापर झाला नाही. हे प्रतापगडचं गार्डन बनवलेलं आहे. या परिसरात अन्नधान्याचे कोठारे होते, दारुगोळ्याचे गोडाऊन्स होते. सगळं ब्रिटिशांनी उद्ध्वस्त केलं. त्यावरती छोटंसं गार्डन बनवण्यात आलं आहे. इथे राजांचा राजवाडा होता, जिथे आता राजांचं स्मारक उभा केलं. तिथे 1818ला तो पण इंग्रजांनी उद्ध्वस्त केला. महाराजांची तर काहीतरी आठवण राहिली पाहिजे यासाठी इंडिया गव्हर्नमेंट, भारत सरकारने शिवाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी उभा केलेलं आहे. राजांची जी मूर्ती आहे ना, ही बनवली मुंबईमध्ये विलेपार्लेला. ज्यांनी ही मूर्ती घडवली त्यांचं नाव आहे RP कामत, रामचंद्र पांडुरंग कामत. मुंबई विलेपार्लेमध्ये राहायची त्यांनी घडवलेली मूर्ती आहे. ही पंचधातूची आहे, 5 मेटल ब्रॉन्झची. वजन आहे 4.5 टन, 4500 किलो. ती बनवताना एक पार्टमध्ये बनवली नाही, वेगवेगळ्या पार्टमध्ये मूर्ती घडवली, इकडे आणली, लाकडी क्रेन केल्यानंवरती असेंबल जॉईन करण्यात आलेली आहे. चुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना या शिवमंदिरा अवघा महाराष्ट्र शिवमय व्हावा आणि राजे तुम्ही पुन्हा पुन्हा जन्म घ्या. वाऱ्यालाही वेग होता, पण वाऱ्यापेक्षाही जास्त महाराजांच्या तलवारीला वेग होता. अन्यायी विरोधात लढण्याचा राजांचा इरादा नेक होता आणि म्हणूनच जिजाऊंचा लाडका शिवबा लाखामध्ये नव्हे तर जगामध्ये एक.